आणि ही माझी जबाबदारी आहे आणि ह्या कामाकरता मला त्याचा इनाम म्हणून घराचं रक्षण करण्याचं इनाम म्हणून मला दूध भात मिळतं, चांगलं चांगलं खायला मिळतं. तेव्हा गाढव म्हणतो घराचं रक्षण तर मीही करू शकतो. त्याच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. गोपाल महाराज म्हणून भागवत करावा मी करू शकतो. श्रवण महाराज म्हणतात गोपालच घेऊन भागवत करावा मी करू शकतो. महाराज घेऊन पेटी वाजवते मी वाजवू शकतो. पण ज्याची पदवी त्याला इतराने साजे संतासी उमजे आत्मसुख. तेव्हा तो गाढव काय म्हणतो, हे मित्रा तू जसा घराचं रक्षण करतोस त्याप्रमाणे मी सुद्धा घराचं रक्षण करीन. आजच्या दिवस तू घोट्यात झोप, मी सपरीवर झोप. कुत्रा म्हणला ठीक आहे बाबा, तिकडे झोपलो काय इकडे झोपलो काय, फक्त भरलाच आहे. मग काय झालं, रात झाली. रात्रीच्या वेळेस कुत्रा घोट्यात झोपला आणि गाढव घरामध्ये आला. म्हणजे त्यांनी अदलीबदली केली जागेची. आणि त्यावेळेस रातच्या वेळेस जेव्हा घरी चोर आले तेव्हा कुत्रा शांत झोपला. आता बाबा तू बघ म्हणे, तुझ्याकडे जिम्मेदारी दिलेली आहे, मालकाला जागं करायचं, चोराला हाकलून लावायचं, हे तुझं काम आहे, मी आराम करतो. त्यावेळेस गाढव मोठ्यानं ओरडू लागला. मोठ्यानं ओरडल्यामुळं ते चोर निघून गेले आणि घराचा मालक उठला. आणि घराचा मालक उठला तेव्हा पाहतो काय, घरामध्ये गाढव बसलेला आहे आणि कुत्रा बाजूला आहे आणि गाढव मोठ्याने ओरडतो आहे. त्याला काही कळलं नाही की चोर आले असतील म्हणून, कारण गाढवाच्या ओरडल्यानं माझी झोप मोडली म्हणून त्या गाढवाला बेदम मार दिला, पाठ सुजेपर्यंत मार दिला. म्हणून ज्याची पती कुत्र्याचं काम कुत्र्याने करावं, गाढवाचं काम गाढवानं करावं. आम्हाला लोक म्हणतात तुम्ही फल्याने गुरुचे शिष्य आहात, श्रावणदास महाराज शिष्य आहात. आम्ही शिष्य नाही, आम्ही गुरुच्या दारातले कुत्रे आहोत. गुरुच्या पायाची धूळ आमच्या माथ्याला लावतो. आम्हाला शिष्य बनण्याची योग्यता नाही. अजून शिष्य बनणे लहान गोष्ट नाही, सद्गुरूला शरण जाणे लहान गोष्ट नाही. आम्ही सद्गुरूच्या पायाची धूळ आहोत. किंबहुना जे कुत्रे होतात माझ्यासारखे ते दत्तात्रेयाच्या पायाजवळ राहतात. म्हणून आम्ही गुरुच्या घरचे कुत्रे झालेले आहोत. गुरुच्या दारामध्ये बसतो आणि सद्गुरु तू माय मेले करू कस तुला गुरुराया, तू माय मेले करू कस तुला विसरू. सद्गुरु माया मेरे करू कस तुला विसरू. गुरुराया माया मेरे करू कस तुला विसरू. माया मेरे करू सद्गुरु तू माय मिले करू कसं तुला विसरू. खरंच फार उपकार असतात सद्गुरुरायांचे आपल्यावरती. माझ्यासारख्या लोखंडाला जरी सोनं करायचं असलं, लोह परिसासी न साही उपमा म्हणतात ना त्याप्रमाणे. परंतु लोखंडाचं सोनं कोण करतं, परीस करतं. परंतु किंबहुना माणसानं लोखंडासारखं तरी व्हावं, मातीचं सोनं नाही होऊ शकत. लोखंड जरी मातीत मिळाला तर त्याची माती होते आणि परिसराला लागला त्याचं सोनं होतं. म्हणून संगत करावी सदा सज्जनाची, पायाला ठेवावा आडमार्गी असं म्हणतात. त्याप्रमाणे वाईटाची संगत केली वाईट मार्गाला जातो. माझ्यासारख्या लहान माणसाला या ठिकाणी
व्यासपीठ मिळालं, रामकथा करायची संधी मिळाली. कारण की आपुलियापणे नाही मी बोलतो, सखा भगवंत वाचत आहे, त्याचं आहे सगळं, माझं काही नाही. चाणुक्य मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता त्यांनी वेगळंच. जो 27 शब्द बोले सतत ही कोणासी, जो 27 शब्द बोले सतत ही कोणासी, मित्रा कर मैत्री जागी रे मित्रा, कर मैत्री जागी रे मित्रा, कर मैत्री जागी. जो 27 शब्द बोले सगळी कोणाची, जो 27 शब्द बोले सगळी कोणाची, कर मैत्री जागी रे मित्रा, कर मैत्री जागी रे मित्रा, कर मैत्री जागी. जो 27 शब्द म्हणून सततीची कोणाचं वाटलं, त्याप्रमाणे मैत्री करताना सुद्धा माणूस पाहून करावं. कारण की चोराच्या संगतीने चोर होत आणि संतांच्या संगतीनं संत होता येत. आज आमचा उदाहरण आहे, आमचा तबलजी आहेत श्रवण महाराज, आमचे समीर महाराज मरण पावले, त्यांचे मोठे भाऊ त्यावेळेस हे 8व्या वर्गामध्ये होते. चांगल्या संगीताचं फळ सांगतोय मी. तेव्हा ते तबला वाजवायचे आणि ते जेव्हा मरण पावले त्यावेळेस आम्हाला मोठी अडचण पडली. सामुदायिक प्रार्थना होती आपल्या गावामध्ये. त्या गावामध्ये तबला कोण वाजवणार? आमच्याकडे तबलजी नव्हता. पेटकर होते, बोरगरे महाराज, बागडे महाराज होते, परंतु तबला वाजवणार नसल्यामुळं शेवटी भगवंताला आम्ही प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेच्या फळामुळं 14 वर्षाच्या वयामध्ये आमचे श्रवण महाराज तबला वाजवायला शिकले आणि आज त्या ठिकाणी भागवत वाजवत आहे. किती भगवंताची कृपा आहे, किती लीला आहे, किती चमत्कार म्हणावा लागेल. कुठेही शिकायला न जाता आज या ठिकाणी सुंदर असं तबला वादन करतात. महाराज कुठे पेटी शिकायला न गेले, मी कुठेही नाही गेलो, सगळं आम्ही या ठिकाणी गावच्या गावी. कारण की अरे रिकामा कशाला फिरतं, तुझं गावाचं नाही का फिरतं. आपल्या गावामध्ये काहीतरी करायचं आहे. आपल्या गावाला बाहेरचे महाराजांना, बाहेरचे कलाकारांना त्यांना पैसे देऊ, परंतु गावच्या लोकांचं कौतुक झालं पाहिजे. या गावामध्ये, आपल्या गावामध्ये गावातल्या लोकांनी कार्य केलं ते कसंही असलं तरी चांगलं झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्ही या रामकथेचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण कथा सांगत आहोत. नंतर काय झालं, मार खाल्ला कोण गाढवानं आणि कुत्रा ते विकत होता. त्यावेळेस तो गाढव काय म्हणतो, आज मी मार खाल्ला पण उद्या तुझी पाडी येईल. त्यावेळेस तेव्हा तो गुरुला सांगू लागला, हे बाबा मला मालकानं खूप मारलं. का मारलं? तर मी कुत्र्याचा की ड्युटीवर बसलो.